नमस्कार. मेनोपॉज या संबंधी मालिकेमध्ये आज आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत ते म्हणजे डॉक्टर मेनोपॉज म्हणजे काय हो, रजोनिवृत्ती होतं म्हणजे नेमकं काय होतं. तर आपण असं समजून घेतलं पाहिजे की पहिल्यांदा मुलीची पाळी सुरू कधी आणि कशी होते. वयाच्या 12व्या वर्षी आसपास निसर्गतः पाळीचं चक्र सुरू होतं आणि या 12व्या वर्षापासून 50 वर्षापर्यंत अखंड अविरतपणे दर महिन्याच्या महिन्याला हा मासिक स्राव होत असतो. गरोदरपणामध्ये तो थांबतो किंवा बाळंतपणानंतर सुद्धा काही काळ तो थांबलेला असतो, पण पुन्हा सुरू होतो आणि हे एक निसर्ग चक्र आहे हॉर्मोन्सचं. आता ही जी पाळी आहे वयाच्या 50व्या वर्षी थांबणारी, ही खरं तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामध्ये कोणताच अडथळा यायला नको, कोणताच त्रास व्हायला नको. आपोआप जशी आली तशी थांबायला पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र स्त्रियांना तसं अनुभवायला अनेक मिळत नाही. 50शीला थांबणारी पाळी प्रत्यक्षात त्यातले हॉर्मोनल इम्बॅलन्स वयाच्या 40पासून सुद्धा किंबहुना त्यापेक्षा कमी वयामध्ये सुद्धा स्त्रियांना ते त्रास भेडसावायला लागतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक त्रासांचा परिणाम हा स्त्रीला भोगावा लागतो. सगळ्यात पहिलं काय होतं, साधारण 38-40 अशा वयातल्या स्त्रिया आमच्याकडे विविध प्रकारच्या छोट्या छोट्या समस्या पहिल्यांदा घेऊन येतात. एकदम मोठी समस्या घेऊन येत नाही. डॉक्टर, माझ्या हल्ली अंगावर थोडी थोडी सूज यायला लागली, कुठेतरी माझ्या टाचा दुखत आहेत, कुठेतरी गुडघ्यांमध्ये सूज यायला लागली, गुडघे दुखत आहेत. अहो 38 आणि 40 हे काय वय आहे का गुडघे दुखण्याचं आणि कंबर दुखण्याचं? कंबर जखडते, कंबर दुखते, मान दुखते, स्ट्रेस येतोय, चिंता वाटायला लागते, काळजी वाटायला लागते, शरीराला रुक्षता यायला लागते. अशा प्रकारची काही लक्षणं काही हलकी फुलकी असतात, काही त्रासदायक असतात, पण अशी शारीरिक लक्षणं कुणाला तरी स्त्रियांना कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे अशा स्वरूपाचं सुद्धा लक्षण निर्माण व्हायला लागतं. काही स्त्रियांना छातीत दडदडायला लागतं, काही स्त्रियांना रात्रीची झोप कमी होते, रात्री उगाच अचानक घाम फुटायला लागतो, एकदम अचानक गरम व्हायला लागतं आणि ह्या अशा प्रकारची छोटी छोटी सिम्पटम्स या स्त्रियांना भेडसावायला लागतात. एखादी गृहिणी आहे, घरामध्ये लगबगीने अनेक प्रकारची कामं करायची. ही स्त्री पूर्वी अनेक प्रकारची कामं ही सहजगत्या करू शकणारी 40शी आली की ती स्त्री म्हणते आता मला एवढ्या वेगाने काम करवत नाही. 40 हे काय वय नव्हे अशा प्रकारचे त्रास होण्याचं. पण तिला टाच दुखायला लागते, पोटऱ्या दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात, मांड्या गळून जातात. अनेक स्त्रियांना कुठली तरी डायबिटीजसारखे छोटे छोटे व्याधी, छोटे नाहीच ते मोठाले व्याधी निर्माण व्हायला लागतात, शुगर वाढायला लागते. मग कोणाला फंगल इन्फेक्शन होतं, त्वचेचं इन्फेक्शन होतं. या प्रकारच्या जंतुसंसर्गांचा परिणाम योनिमार्गावर, मूत्रमार्गावर होऊन अनेक स्त्रियांना अंगावर पांढरं जायला लागणे, सर्विक्स म्हणजे गर्भाशय मुख याला सूज येणे, ते व्हाईट डिस्चार्ज अंगावर भरपूर होत असल्यामुळे मांड्या गळून जाणे, अतिशय शरीराला थकवा वाटणे अशा प्रकारची लक्षणं निर्माण होतात. आता 40 हे खरं तर या प्रकारचे व्याधी निर्माण होण्याचं वय नाही, उलट हे खूप ऊर्जादायी एनर्जी देणारं असं खरं तर वय आहे. स्त्रियांना ही लक्षणं खूप लवकर निर्माण व्हायला लागलेत. अनेक वेळेला आपल्या आहारविहारांमधल्या चुकांमधून म्हणा, हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप लवकर निर्माण झाल्यामुळे म्हणा, अशा प्रकारचे त्रास सुरू व्हायला लागतात आणि मग त्याला कुठेतरी एक शिक्कामोर्तब होतं की ह्यातले अनेक त्रास हे मेनोपॉजची पूर्वलक्षणं म्हणजे पेरिमेनोपॉझल सिम्पटम्स म्हणून तुम्हाला व्हायला लागलेली आहेत. अगदी अनेक अशी लक्षणं आहेत की वेडं पिसं व्हायला होतं स्त्रियांना. अनेक वेळेला विसराळूपणा, फोडणीस काय टाकलं हे सुद्धा विसरून जातात. फोडणी टाकलेली आहे, गॅस चालू राहतो आणि फोडणी करपून जाते. तिला अतिशय अपराधीपणाची भावना निर्माण होते. मुलांच्या अनेक प्रकारच्या त्या वाढीच्या वयामध्ये मुलंसुद्धा 18-19 अशा वयाची टीनेजमध्ये असतात आणि त्या मुलांच्या बरोबरचा संवाद कुठेतरी कमी पडायला लागतो, घरातल्या माणसांशी संवाद कमी पडायला लागतो, तिला एकटेपणाची भावना निर्माण व्हायला लागते. कुणीतरी आपली काळजी घेणारं असावं अशा प्रकारची तिची भावना ही तिला निर्माण होते. तिचा आत्मविश्वास, तिचं ओज, ऊर्जा हे कमी पडायला लागतं आणि हाच समय आहे या स्त्रीला खूप बारकाव्याने त्याचं मार्गदर्शन करण्याचा,
तिचा एकंदर दिनचर्या कशी असावी, आहार कसा असावा, तिचं दिवसभरचं वागणं, कुटुंबाची तिच्याप्रती जबाबदारी, तिची कुटुंबाप्रती जबाबदारी, तिला स्वतःला अनेक गोष्टी मनाला समजावून सांगण्यासाठीचं मार्गदर्शन हे कुठेतरी आवश्यक आहे. या समस्या फक्त कंबरदुखी आणि गुडघेदुखी एवढ्या पुरेशा मर्यादित राहत नाहीत. अनेक स्त्रियांना हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे गर्भाशयामध्ये काही गाठी वाढायला लागतात, फायब्रॉइड्स असं त्यांना म्हणतात. आणि हे फायब्रॉइड्स जेव्हा त्यांची साईज वाढायला लागते आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, तेव्हा या स्त्रीला अनेक वेळेला मोठ्या प्रमाणावरती अंगावर ब्लिडिंग होणे, ज्याला आपण अत्यार्थ असं म्हणतो, मेनोरेजिया, या लक्षणाला सामोरं जावं लागतं. आणि या स्त्रीच्या शरीरातलं हिमोग्लोबिन म्हणजे लोहाची पातळी कमी व्हायला लागते. ती स्त्री निस्तेज दिसायला लागते. अनेक स्त्रिया अशा बारीक किडकिडीत होतात, हाडांमध्ये ताकद राहत नाही, कॅल्शियम राहत नाही, रक्तामध्ये सकस असं लोह राहत नाही, काम करण्याची लगबग कमी होऊन जाते. आणि अशा प्रकारच्या स्थितीमध्ये असे फायब्रॉइड्स गर्भाशयामध्ये वाढल्यामुळे या स्त्रीला एक तर त्या गाठींची भीती तर वाटतेच, पण काही वेळेला खूप ब्लिडिंग झाल्यामुळे या स्त्रियांना हॉर्मोनल पिल्सचा आधार घ्यावा लागतो आणि ते ब्लिडिंग थांबवावं लागतं. पण हे दुष्टचक्र असल्यामुळे वर्षानुवर्ष ह्या स्त्रिया अगदी काउंटरवर जाऊन सुद्धा त्यातल्या गोळ्या आणून खात असतात. शरीराला ह्या औषधांचा त्रास किती होतोय याची त्यांना कल्पनासुद्धा अनेक वेळा नसते. अनेक वेळेला ह्यातल्या गोळ्या घेऊन सुद्धा जेव्हा उपयोग होत नाही, त्यावेळेला मात्र डॉक्टर गर्भाशयाचं ऑपरेशन करून टाकण्याचा सल्ला देतात, गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देतात. आणि तिच्यासाठी खूप हे मोठं संकट असतं. आणि अशा प्रकारच्या संकटसमयी योग्य निर्णय घेणे, शक्य असल्यास त्या फायब्रॉइडची साईज कमी करणे, त्या गर्भाशयाचं ऑपरेशन करून तो काढून टाकण्यापासून तिला वाचवणे, किंवा काही अवस्थांमध्ये योग्य अवस्था असल्यास तिला तो काढण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे, इथपासून अनेक गोष्टी ह्या शिकवण्याच्या, सांगण्याच्या आहेत. आणि या विषयाला किती वेळ बोलू आपण आणि किती समजावून सांगू एक एक विषय, हा न संपणारा विषय. आपण छोटे छोटे भाग 10-10 मिनिटाचे यासाठीच व्हिडिओ करत आहोत की ह्या अशा अनेक समस्या आहेत. एक एक लक्षणावरती 10-10 मिनटं समजून घेऊन त्याच्यावर काम करायचं आहे. आहार विहार कसा असावा, दिनचर्या कशी असावी, कोणत्या प्रकारच्या औषधांना आपण बळी पडू नये, सहजगत्या उपलब्ध असणाऱ्या, योग्य ठिकाणी संकोच न बाळगता डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण अनेक लक्षणांसंबंधी घेणं आवश्यक असतं. अनेक स्त्रियांना याच वयोमानामध्ये कालावधीमध्ये स्तनांचे काही विकार निर्माण होतात. स्तनांमध्ये दुखणे, अंगावर सूज येणे, गाठी स्तनांमध्ये वाढणे. तर या संबंधीच्या काही बेसिक अगदी प्राथमिक तपासण्या स्त्रीला स्वतःला सुद्धा करता येतात. आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घेणं आवश्यक असतं. तर आपण विविध स्तरावरती ही लक्षणं अशी समजून घेत असल्यामुळे त्या लक्षणांचा आवाका म्हणजे 100 लक्षणं स्त्रियांना, अर्थात एका स्त्रीला 100 लक्षणं नसतात, काही काही स्त्रिया 20-20 लक्षणं घेऊन आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि या सगळ्या लक्षणांना एक एक करून कमी करता येतं. तर अशी 100 लक्षणं ह्या मेनोपॉजची आहेत. एक एक लक्षणावरती आपण सावकाशीने व्हिडिओ करत करत त्या लक्षणांवर मात कशी करावी, आयुर्वेद त्यामध्ये काय सांगतो, आयुर्वेदाचं मार्गदर्शन घेऊन अशा प्रकारचे कितीतरी रुग्ण स्त्रिया बऱ्या झालेल्या आहेत. तर त्यासंबंधी आपण एक एक काही सक्सेस स्टोरी, काही अवस्थांमध्ये त्या गोष्टी न ऐकल्यामुळे त्या स्त्रीला झालेले त्रास, किंवा कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन किंवा चुकीच्या पद्धतीने ते हाताळल्यामुळे त्या स्त्रीला होणारा त्रास, या संबंधीसुद्धा आपण खूप बारकाव्याने माहिती पुढच्या व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. तर नक्कीच तुम्ही या अशा प्रकारच्या या मालिकेचा एक भाग बना आणि क्रमाक्रमाने एक एक व्हिडिओ आम्ही जसे बनवत आहोत तसे ते पहा. तुम्हाला आमचे जे व्हिडिओ आवडतील ते नक्की जरूर शेअर करा आणि अनेक स्त्रियांपर्यंत ही माहिती आणि आपण जे पुस्तक लिहिलेलं आहे तिला जपताना आणि इंग्लिशमध्ये नेचर्स पॉज, एंटरिंग मेनोपॉज ग्रेसफुली एम्ब्रेसिंग आयुर्वेद, तर हे ज्ञान अनेक स्त्रियांपर्यंत पोचवा. आय एम ऑन मिशन टू ट्रीट अँड ट्रान्सफॉर्म 10 million middle-aged women above 40 years facing perimenopausal challenges with the help of holistic approach of Ayurveda to make them happy and healthy. Thank you.